11 या संघाला फायनल मॅच मध्ये ज्याचा उत्कृष्ट परफॉर्मन्स होता, मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळणार आहे त्याचं नाव आहे एनी गेसेस फ्रॉम अनवर टीम. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच गोज टू सॅम्प्रास नाडर. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना प्राइज देणार आहेत शिवा दादा यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच प्राइज देणार आहेत शिवा दादा. सॅम्प्रास यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. सॅम्प्रास नाडर फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीने त्यांनी एक चांगले 2 विकेट प्राप्त केले, त्याच्यामार्फत ते 39 रन चेस करू दिले नाही. तर हार्दिक अभिनंदन सॅम्प्रास नाडर यांचं. सॅम्प्रास नाडर यांना मी विनंती करतो की त्यांनी काहीतरी 2 शब्द बोलावे या टुर्नामेंट बद्दल आणि त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल. सॅम्प्रास नाडर तुम्ही जाऊ नये, एक शेवटची संधी आहे तुम्हाला बोलण्यासाठी. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळाला आहे आणि कसं वाटलं तुम्हाला ही स्पर्धा आणि तुमच्या टीम बद्दल काही 2 शब्द. टूर्नामेंट के बारे में बोले तो बहुत अच्छा था और खान भाई ऑलवेज कोई भी टूर्नामेंट कराते तो बहुत अच्छा ही कराते, तो ये तो बोलने वाली बात ही नहीं है. इट वाज वेरी एब्सोल्युटली परफेक्ट टूर्नामेंट जो हम लोग देखते हैं और बहुत कम देखने मिलता है ऐसा पवई में ऐसा अच्छा टूर्नामेंट. और यूट्यूब लाइव प्लस, क्योंकि यूट्यूब लाइव रखने से कैसा सबको एक मेमोरीज रहता है और जो खेलता है वो क्या गलती किया रहता है क्या अच्छा किया रहता है उसको देखने मिलता है. तो यूट्यूब लाइव रखा उसके लिए तो बहुत हैट्स ऑफ. और टूर्नामेंट के बोले तो हम लोग तो बहुत टाइम के बाद टूर्नामेंट जीते. हम लोग कंटिन्यूस 5 सेमीफाइनल हारे थे यही साल में, और क्या पता ये हम लोग के लिए ऐसा लग रहा है कि लकी टूर्नामेंट है, तो हम लोग क्या पता इसके बाद और जीतेंगे टूर्नामेंट. तो शायद खान भाई आपने हमारा नसीब खोल दिया है, तो भाई वेरी वेरी थैंक यू सो मच. थैंक यू सॅम्प्रास नाडर अँड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅन ऑफ द मॅच. तर आता या टुर्नामेंटमध्ये आपण पाहू इच्छितो की आपल्याकडे बेस्ट बॉलर आहेत, बेस्ट बॅट्समन, एमर्जिंग प्लेयर, बेस्ट कीपर आणि बेस्ट फिल्डर विथ फेअर प्ले अवॉर्ड आणि 3rd प्राइज, 2nd प्राइज आणि 1st प्राइज असं प्राइज डिस्ट्रीब्युशन असणार आहे. तर मी सर्वप्रथम बेस्ट कीपर ऑफ दिस टुर्नामेंट फॉर द सॅम्युनिशा मेमोरियल कप, एनी गेसेस कोण असेल बेस्ट कीपर या टुर्नामेंटमध्ये. तर तो आहे शैलेश गोलू. शैलेश यादव त्यांना विनंती करतो त्या स्टेजवर यावे आणि त्यांचं सन्मान चिन्ह आणि जे प्राइज त्यांना मिळणार आहे बेस्ट कीपर अवॉर्ड इन सॅम्युनिशा मेमोरियल कप 2026 ऑर्गनाइज बाय आहान खान, आणि त्यांना ते अवॉर्ड देणार आहेत खान फॅमिली आणि शिवा दादा. शैलेश गोलू यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजहून जाऊ नये. गोलू, हार्टली कॉन्ग्रेचुलेशन. इस टूर्नामेंट के बारे में आपको कैसा लग रहा है और क्या कहना चाहेंगे. काफ़ी टाइम से हम लोग कुछ हुआ ही नहीं. हम लोग काफ़ी टाइम से जीतने की कोशिश कर रहे थे, लेकिन ये बार बहुत टाइम के बाद ये साल हम लोग शायद पहला साल में ये पहला टूर्नामेंट जीत रहे. तो देखते हैं आगे भी कोशिश ऐसी करेंगे जीतने के लिए. थैंक यू खान भाई, टूर्नामेंट काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज था, बहुत अच्छा लगा खेल के. थैंक यू सो मच. थँक यू मोहन गोलू अँड हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. 3rd प्राइज मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच विसरलो होतो देण्यासाठी, आणि 3rd प्राइजची जी मॅच होती ती होती एकता 11 वर्सेस आयुष 11, आणि त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तो प्रथमेश वानखेडे. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश वानखेडे. खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती त्यांच्या बॅटमधून, आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड देणार आहेत
member of Khan family, and Shiva Dada. उत्कृष्ट फलंदाजी ते केली होती त्यांनी सेमीफायनल मध्ये सुद्धा आणि थर्ड प्राइज मध्ये सुद्धा. प्रथमेश वानखेडे प्लीज स्टेजवर थांबावे. अरे यार बोल. प्रथमेश वानखेडे 2 शब्द तुमच्या मार्फत. टूर्नामेंट एकदम अच्छा ऑर्गेनाइज किया था. प्राइसिंग मेरे को थोड़ा यूनिक लगा, तो मैंने अपने एक्सपीरियंस अपना करियर में फर्स्ट टाइम देखा. थँक्यू प्रथमेश आणि हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. आता या टुर्नामेंट मधील बेस्ट फिल्डर सॅम्युनिशा मेमोरियल कप 2026 मध्ये एनी गेसेस कोणाला मिळणार आहे बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट मध्ये? असे तर खूप आम्हाला नाम मिळाले होते की त्यांना बेस्ट फिल्डर जाऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने इथे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जात आहे तो रोहित उर्फ मराठा. थँक्यू सो मच. आणि 2 शब्द तुमच्याकडून पण प्लीज. हेलो. तो वैसे तो खान भाई ने काफ़ी अच्छा टूर्नामेंट कराया एंड जब से खेल रहा हूँ तभी से आ रहा नहीं है क्या काफ़ी अच्छा टूर्नामेंट करा है खान भाई ने, और जब से खेल रहा हूँ तब से मतलब काफ़ी टाइम से खान भाई के साथ ही खेल रहा हूँ, तो काफ़ी अच्छा मैनेज होता है उनसे, और आगे भी वैसे उनके साथ खेलते रहेंगे और ऐसी भाई को थोड़ा सपोर्ट करके थोड़ा और आगे लेके जाएंगे. सो थँक यू. थँक्यू मराठा. थँक्यू मराठा. आणि यानंतर एमर्जिंग प्लेयर या टुर्नामेंटमध्ये जे खूप असे नामांकित होते की एमर्जिंग प्लेयरसाठी कोण आहे कोण आहे, पण खरंच अर्थाने ज्याचा खेळ सर्वांना आवडला आणि त्याचं नाव आहे मुकुंद. Mukund Pandey, heartily congratulations for your award. And please, can I have 2 words from your end? पूरी टीम अच्छा की तो हमसे भी अच्छा हो ही जाता है. Thank you so much, Mukund, for your kind words. तर या टुर्नामेंटमध्ये खूप असे लाईन होती मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द बॉल, सॉरी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅनसाठी, पण आता आपण देणार आहे बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. आणि बेस्ट बॉलर एनी गेसेस बेस्ट बॉलर कोणाला जाईल? अँड बेस्ट बॉलर गोज टू युसुफ बच्ची. बच्ची, हार्दिक हार्दिक अभिनंदन आपका. आपने थ्रू आउट द टूर्नामेंट बहुत अच्छी बॉलिंग की. बच्ची, आपसे विनंती है कि आप जाना नहीं इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द और आपकी बॉलिंग के लिए खास. बॉलिंग तो मैंने बंद कर दिया था, इसी चल रहा है क्योंकि जिम्मेदारी सब समझते हैं. और टूर्नामेंट का बोलूँ तो बहुत अच्छा था. 11 रन बनाया था हमें फाइनल में, क्योंकि जो ग्राउंड है वो हिसाब से 11 रन बनने चाहिए था. बट हार्ड लक और कॉन्ग्रेचुलेशन टू अनवर 11 एंड दम बॉयज. साथ वाले ही लोग हैं, बचपन वाले. हम लोग ने भी पहली बार ही टीम बनाए और फाइनल तक आए. हम लोग के लिए भी अचीवमेंट है. जो हमारे टीममेट्स है बहुत अच्छा खेले. तो ऐसे ही टीम बनता है, प्लेयर नहीं चलाने और टीम पे बनता है, प्लेयर से नहीं बनता है. तो अब मेरा कहना ये है, एज अ प्लेयर खेलो, मैच जीतोगे बस. थैंक यू वाइस. Thank you, Bachchi, for your kind words and heartily congratulations. या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं असेल की खूप असे बॅट्समन होते ज्यांनी खूप चांगली खेळी दाखवली, मॅच जिंकवली, पण बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंटमध्ये थ्रू आउट द
टुर्नामेंट त्याची खेळी खूप चांगली होती, देखणी होती, त्याचे शॉट सिलेक्शन चांगले होते आणि तो मानकरी आहे अतुल यादव. अतुल यादव फ्रॉम एकता 11. उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स, हायेस्ट रन स्कोरर आहे हा टुर्नामेंट मधील. 4 मॅच अँड 67 रन्स. उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स थ्रू आउट द टुर्नामेंट. अतुल यादव यांना विनंती आहे त्यांनी स्टेजहून जाऊ नये. 2 शब्द या टुर्नामेंट बद्दल. अतुल, 4 मॅच तुम्ही खेळले आणि 4 मॅच मध्ये तुमचा हायेस्ट स्कोर होता 67 रन. भले तुम्ही टुर्नामेंटच्या फायनल फर्स्ट आणि सेकंड पण नाही आले, पण थर्ड प्राइज तुम्ही खेळत होते, तर कसं वाटलं या टुर्नामेंट बद्दल? टूर्नामेंट तो बहुत अच्छा था, खाली ये कि हम लोग हार गए सेमीफाइनल, और हम लोग 3 से 4 बार हार चुके हैं सेमीफाइनल. अब वो भी उसका भी थोड़ा दुख है. एक बार अभी जीतने फाइनल, आगे जीतते रहेंगे. बैटिंग का क्या है, अभी इसके पहले तो बैटिंग बहुत खराब चल रही थी, टीम वाले ने भी सपोर्ट किया, सब कुछ किया, इसकी वजह से हो गया. टूर्नामेंट अच्छा था. Thank you Atul Yadav, and you received the best batsman of this tournament. Now it's time for the man of the series. Man of the series साठी आपल्याकडे खूप असे प्लेयर्स होते ज्यांची बॉलिंग बॅटिंगने मॅचेस जिंकवले. फर्स्ट राऊंड जिंकवला, सेकंड राऊंड जिंकवला, पण खरा मॅन ऑफ द सिरीज ठरला आहे. एनी केसेस कोण असेल मॅन ऑफ द सिरीज ऑफ दिस टुर्नामेंट? आणि मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू सॅम्प्रास नाडर. पवईचा सुपरस्टार, पवईचा चकुल्या, असे काही नाव त्यांना दिलेले आहेत त्यांच्या टीम मेंबर्सने. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड एक खूप मोठी ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज लवकर कोणाला मिळत नाही, आणि सॅम्प्रास यांचं हार्दिक अभिनंदन. सैम्प्रास आपका मैन ऑफ द सीरीज के लिए बहुत टाइम के बाद मिला है सेम ये भी. बहुत टाइम मिला. अच्छा लगा खेल के. और हम लोग में बोलने जाएंगे तो बहुत सारे एज प्लेयर भी है, तो उन लोग हम लोग को हर बार मोटिवेट करते कि एज इज जस्ट अ नंबर. ठीक है. और हमारा जो फर्स्ट बॉलर था उन्होंने तो आज बहुत बेहतरीन ओवर डाला था, तो सब ये सब के लिए जाता हमारे टीम वालों के लिए. तो थैंक यू सो मच. यानंतरचा अवॉर्ड तो जाणार आहे या टुर्नामेंट मध्ये. सकाळपासून रात्रपर्यंत, आता वाजत आहे 12 वाजून गेलेले आहेत. सकाळपासून ते ग्राउंडवर उभे होते. त्यांच्या डिसिजनने सर्व सगळ्या मॅचेस पार पडल्या. तर अंपायर्स यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे. अंपायर सचिन, अंपायर इस्माईल आणि तिसरे अंपायर जे आहेत त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा आणि आपला अवॉर्ड घ्यायचा आहे. सायमोनिशा मेमोरियल कप मध्ये चांगली अंपायरिंग आपल्याला बघायला मिळाली. सचिन सर इथे आलेले आहेत. सचिन सर यांचं हार्दिक स्वागत. सचिन सर, इस्माईल आणि प्रवीण. थँक यू सो मच फॉर युअर अंपायरिंग. इस्माईल, अंपायर इस्माईल. आणि थर्ड अंपायर आपले होते ते प्रवीण. थँक यू सो मच प्रवीण. त्यानंतरचा अवॉर्ड आहे तो फेअर प्ले अवॉर्ड. फेअर प्ले सर्वांना माहितीच आहे की नो आर्ग्युमेंट्स, नथिंग.
आणि आपली एक चांगली खेळी करून ते निघून गेले आहेत आणि त्या टीमचं नाव आहे, एनी गेसेस कोणती टीम असेल ती? टीम बेस्ट ऑफ 9. बिरजू, अतुल आ गया. फेअर प्ले अवॉर्ड गोज टू टीम बेस्ट ऑफ 9. थर्ड प्राइजचे विनर आहेत आयुष 11. मी त्यांच्या संघांना विनंती करतो की ते एक एक करून स्टेज जवळ यावे आणि आपलं सन्मान चिन्ह घ्यावं मेडलच्या स्वरूपात. आणि त्या आयुष 11 यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा आणि त्यांचे जे प्लेइंग 11 होते त्यांना मेडल देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तर कॅप्टन त्यांच्या प्लेयर्सला लवकरात लवकर स्टेजवर पाठवावे, एक एक करून प्लेयर्सने यावे. अनिकेत, पंकज, गौड, प्रथमेश, सैमनुष्या मेमोरियल कप 2026 चे मानकरी ठरलेले आहेत थर्ड प्राइजचे, ते आहेत आयुष 11. हार्दिक अभिनंदन आयुष 11 यांचं. टीमला विनंती आहे की टीम सैमोनिशा मेमोरियल कप 2026 चे थर्ड प्राइजचे मानकरी ठरलेले आहेत आयुष 11 आणि त्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे बाबू खान यांच्याकडून. तर टीम यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरच थांबावे आणि आपली ट्रॉफी घ्यावी. सैमोनिशा मेमोरियल कप चे थर्ड प्राइजचे मानकरी ठरलेले आहेत आयुष 11. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन. कृपया करून थँक्यू सो मच टीम आयुष 11. आणि या टुर्नामेंटचे रनर अप ठरलेले आहेत ते जिशान 11. तर त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांची प्लेइंग 11 घेऊन स्टेजशी संपर्क साधावा आणि आपले मेडल घ्यावे, तसे सेकंड प्राइज सुद्धा घ्यावे. जिशान 11. Congratulations to team Jishan 11, sorry, organized by Ahan Khan, the trophy of Saimanisha Memorial Cup 2026. सर्व प्लेयर्स यांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन मेडल अर्पण घालून घ्यावे. तुम्ही खूपच चांगली खेळले आहेत आणि टॉप 16 मध्ये तुम्ही टॉप 2 मध्ये आले, त्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि रनर अप ची ट्रॉफी बबलू खान यांच्या हातून जिशान 11 यांना देण्यात येणार आहे. आणि रनर अप सेकंड प्राइज गोज टू जिशान 11. हार्दिक अभिनंदन जिशान 11 यांचं. रनर अप ट्रॉफी Saimanisha Memorial Cup 2026 organized by Ahan Khan and his family. The second prize with a big trophy and 15,000 prize. यानंतर ज्याची आपण वाट पाहत होतो मानकरी टीम अनवर 11 ज्यांनी हा
मान मिळवला आहे, सेमिनुशा मेमोरियल कप जिंकला आहे, त्यांच्या टीमला मी विनंती करतो की त्यांनी टीमला घेऊन त्यांच्या टीमला विनंती करतो की ती स्टेजवर यावे आणि आपले मेडल घेऊन आणि जी मानकरी ट्रॉफी आहे सेमिनुशा मेमोरियल कपची 2026 ची ती स्वीकार करावी. हार्दिक अभिनंदन टू टीम अनवर 11. उत्कृष्ट परफॉर्मन्स त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला इथे या टुर्नामेंटमध्ये. आणि फर्स्ट प्राइज सेमिनुशा मेमोरियल कप गोज टू अनवर 11 आणि त्यांना ही ट्रॉफी देणार आहेत लड्डन खान. हार्दिक हार्दिक अभिनंदन विजेत्या संघांचं आणि खरे मानकरी ठरले आहेत ते अनवर 11. with the cash prize, a big trophy and the cash prize of 25,000. सेमिनुशा मेमोरियल कप 2026 चे खरे मानकरी अनवर 11 यांना चेक देण्यात येत आहे 25,000 फ्रॉम आहान खान आणि खरे मानकरी ठरले आहेत ते अनवर 11. हार्दिक हार्दिक अभिनंदन अनवर टीम. जिशान 11 यांना सुद्धा चेक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. जिशान 11 चे कर्णधार त्यांनी स्टेजवर यावे आणि आपला चेक कलेक्ट करावा. चेक प्राइज ऑफ 15,000. Thank you so much guys, thank you so much for coming, thank you so much Shiva Dada for coming. Thank you so much everyone. Have a great day, have a good night. Thank you so much.